हे आलेलं आहे आपलं ताट. यामध्ये आपल्याला बाजरीची भाकरी दिलेली आहे आणि आपण प्रत्येक हॉटेलमध्ये रोट्या खाऊन कोण आपली पोट कशी झाल्यात आपण बघतोय. कंटाळा आला ड्रायव्हिंग करून. हे जेवणाचं काय करूया, घरला जाऊया. जेवणाच बघूया काय तर. काय करायचं, काय खाणार? रोट्या कुठं चांगल्या मिळतील तिथं थांबूया. हे रोट्या काय खातीस? एक काम करूया भावांनो, आज आपण खायचे बाजरीची भाकरी. आणि आपल्याला हॉटेल पेशवा म्हणून अतिग्रात नवीन झाली, तिथं आपण बाजरीची भाकरी खाव्यात. चला लवकर. अरे आपण निघालोय करू, हॉटेल पेशवाचा पत्ता काय? अरे हॉटेल पेशवा रे, आपण आता चाललोय की नाही, चोकरीच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला ते डाव्या हाताला विशाल मंडप डेकोरेटच लागते. ते झालं की नाही, तिथनं मला वाटतं 100-200 मीटरवर हॉटेल पेशवा मेन हायवेला जाईल. चल तुला दाखवतो. मेन रोडवर आहे ना? मेन रोडला, हायवेला जाईल. हे कुठं बस इंडियन बँक आहे. आत पोचला पण इथं बसायचं. चला ही मांडी घालून बसाय. ऑर्डर द्यायची. स्पेशल पेशवा मटन थाळी, फ्राय चिकन. रेट चांगला आहे रे आणि अनलिमिटेड आहे मला वाटतं जेवण. पेशवा बाजीराव स्पेशल थाळी घेऊया काही 1199ची 4 लोकांसाठी. याचं पोट मोठं आहे, याचं पोट मोठं आहे, माझं सोडून. झुके रहना पडेगा मेरे आगे. माझं पोट बारकं झालं, लय बारकं झाले. केवढा आत गेले पोट मध्ये. असं वळल्यानंतर पोट फुगाय पाहिजे का नाही? पोट बघा केवढं. हे ते घेऊया नव्ह का बिपिन? बाजीराव पेशवा स्पेशल घेऊया ना. घेऊया की स्पेशल बाजीराव खायची. 4 लोकांना आपल्याला तेच घ्यायचं स्पेशल. आणखी बडू, धुरळा उडू, जिमला दांडी. बंद करो हाथ जोड़ के मैं. ते नाही, पेशवा बाजीराव स्पेशल थाळी द्या आम्हाला. आपल्याला त्यात 8 प्रकारच्या प्लेट येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या. एक बिर्याणी राईस येतोय, तांबडा पांढरा सोलकढी अनलिमिटेड, भाकरी अनलिमिटेड. थांबवा गाडी, थांबवा आई शपथ, थांबवा गाडी, शपथ तुम्हाला थांबवा. नाही अडत एवढं सगळं असते काय? नाही. भाकरी कसली येते? बाजरी भाकरी येते, आपल्याला रोटी नाही. हे काय सांगितलं, बाजरीची भाकरी मिळते इथे. रोट्या बिट्या मिळत नाहीत आपल्या इथे. ह्याला म्हणायचं हेल्थ फूड, कारण आपण रोटी नाही खायचं माहिती आहे. हे पहिल्यापासून सांगत आले. बरं, त्यात एक किती लोकांसाठी? 4 लोकांसाठी लिहिलं. 4 लोकांसाठी. तर तुम्ही कसं काय ऑर्डर द्यायला लागलाय? या नव्ह का आमचा टँकर. आप अपना देखो. हे हॉटेल कसं वाटलं? एक नंबर आहे. एक नंबर. बाजरीची भाकरी मिळते, रोटी मिळत नाही. आता बाकीचं पण आपण फूड ब्लॉग बघितलं आणि या फूड ब्लॉग मध्ये फरक काय समजला? भाकरी कुठंच मिळत नाही त्या व्हिडिओ. मैद्याची रोटी खाण्यापेक्षा बाजरीची भाकरी कधी पण चांगली, त्याचा फायदा भरपूर आहेत. बाजरीची भाकरी हिवाळ्यात लय भारी आणि त्याचबरोबर शुगरवाल्यासनी पण एक नंबर आहे. तर आपण काय करूया, दोघं जण मोबाईलवर गेम खेळत बसू देत. आपण जाऊन किचन बघून घेऊ. एक नंबर स्वच्छता आहे किचन मध्ये, नाद खोळ आहे. काय म्हणतोस? एक नंबर आहे. स्वच्छता भारी आहे. एवढ्या हॉटेलमध्ये गेलं तर स्वच्छता बघितली, भाकरी हातावर कापायला बसते. काय त्या अगोदर मशीनवर बघितलं नाही पण ते व्यवस्थित हे बघितलं व्यवस्थित गोल झाला हातावर. काय एवढं पदार्थ.
बिपिन भाई एवढं ताट सपणार काय? ट्राय करणार मी, सगळं जपणार. सगळं सपवायचा कॉन्फिडन्स बिपिन भाईने दिलेला आहे. तुला काय वाटतं? एवढं जाणार नाही, एवढं काय आपल्याला सगळं नाही. आपण भावा चॅलेंज लावायचं, दोघांनी सपवायचं, स्पेशल बाजीराव थाळी सपवून दाखवायची असती का? सापवायची. हे आलेलं आहे आपलं ताट. यामध्ये आपल्याला बाजरीची भाकरी दिलेली आहे आणि आपण प्रत्येक हॉटेलमध्ये रोट्या खाऊन कोण आपली पोट कशी झाल्यात आपण बघतोय. ही आहे बाजरीची भाकरी, त्याचबरोबर आहे ही चिकन खरडा, चिकन मालवणी, चिकन फ्राय, चिकन मसाला, मटन फ्राय, मटन मसाला, ग्रीन चिकन, तांबडा पांढरा, कांदा लिंबू, सोलकडीचं 4 ग्लास, ते पण अनलिमिटेड कोकण करसने आपण सांगायचं आहे, अनलिमिटेड सोलकडीचा ग्लास. आणि ही आहे बिर्याणी. तर आता आपल्याला ही ताटं दिलेली आहेत दादांनी, त्या ताटामध्ये आम्ही वाढून घेतो. दादा सर्व करा. दादांनी सर्व्हिस दिलेली आहे आणि आपण बघूया आता बाजरीची भाकरी. आयुष्यात पहिल्यांदा हॉटेलमध्ये बाजरीची भाकरी ट्राय करायला लावली. बाकी सगळे फूड ब्लॉग बघितले ज्यामध्ये फक्त रोटीचं प्रमोशन केलं जातंय, पण आज आपण बाजरीची भाकरी बरोबर पहिल्यांदा काय खायला लागलो. हे चिकन आहे, 8 पदार्थ आहेत, नावं लक्षात ठेवायचं अवघड झालं. नाद खोळा रोटीपेक्षा बाजरीची भाकरी कधी पण चांगली. हे काय मटन एक नंबर. तर काय बाजरीच्या भाकरीचे फायदे भरपूर आहेत. आता हे सगळे न्यूट्रिशनल फॅक्ट आहे ते मला काय पाठ नाही, मग मी तुम्हाला आता वाचून सांगतो. बाजरीच्या भाकरीमध्ये कार्बोहायड्रेट 25%, फायबर 17%, प्रोटीन 22% आणि त्याचा उष्मांक आहे 756 किलो कॅलरीज. त्यामुळे थंडीमध्ये आपल्याला चांगली उष्णता आणि चांगली ऊर्जा मिळते. त्याबरोबर याचा अनेक फायदे आहेत. पचनक्रियेस त्रास होत नाही. एवढं सगळं मसाल्याचं खाल्ल्यानंतर पचनक्रियेला त्रास होणार नाही. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत करते. बाजरीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हृदयासाठी फायदे आहेत. त्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असल्यामुळे बीपी आणि हृदयरोगाची समस्या असलेल्या लोकांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. आणि हे खरं आहे. त्यामुळे आपण रोटी बंद केलेली आहे आणि आजपासून कुठल्या हॉटेलला गेलो तर बाजरीची भाकरी, चपातीपेक्षा मॅक्झिमम भाकरी खाण्याचा आम्ही प्रयत्न करणार किंवा व्हीट रोटी. एवढे सगळे पदार्थ आहेत. एवढे सगळे पदार्थ आम्ही 3 जण सपवतो आणि तुम्हाला एकदम रिव्ह्यू देतो. जेवण ना दुखळा होतं आणि यांच्याकडे बाजीराव मस्तानी पाणी मिळणार आहे. तर आता बघा बाजीराव मस्तानी पाणी ताटाबरोबर मिळते, ते कसलं आहे बघा. हे हॉटेलचे मालक प्रशांत पाटील. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. तर ही कन्सेप्ट कुठनं डोक्यात आली आहे? बाजीराव थाळी आणि स्पेशल बाजीराव थाळी हे आपण पुण्याच्या टाईपमध्ये एक बघितलेला व्हिडिओ, हॉटेलला वगैरे ते त्या टाईपमध्ये आपल्या इथं चालू केलेलं आहे. क्वालिटी जबरदस्त आहे खरं थाळीची. आणि त्याबरोबर ते मसाले पान जे आम्हाला तुम्ही दिलात, बाजीराव मस्तानी पान आहे आपलं त्याच्याबरोबर ते. तर आता या वेळ झालेली आहे रिअल रिव्ह्यू या सेगमेंटची. तर आपण पहिल्यांदा प्रश्न विचारा क्षितिजला. क्षितिज, तुला जेवण कसं वाटतं? जेवण एक नंबर होतं. जेवणात तुला कुठला पदार्थ आवडला? कारण मी बघितलं चिकनचे 6 प्रकार, मटनचे 2 प्रकार, बाजरीची भाकरी, तांबडा पांढरा, सोलकडी अनलिमिटेड, बिर्याणी राईस, खा इथं पदार्थ होतात. आणि काय म्हणजे तुला कुठला पदार्थ आवडला? सगळेच पदार्थ चांगले होते. मला त्यातले चिकन फ्राय जास्त आवडला. चिकन फ्राय, मटन फ्राय दोन्ही पण आवडले. मसाला कमी होता त्याला. मसाला कमी होता त्याला. पण मसाल्याचे पण पदार्थ चांगले होते. तेल एकदम प्रॉपर वापरले होते. आणि इथं पामोलिन ऑइल म्हणजे पाम ऑइलचा वापर केला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मैदा कुठेही दिसला नाही आपल्याला हॉटेलमध्ये. अखंड कुठे एवढं. बाजरीची भाकरी आज मी पहिल्यांदा. बाजरीची भाकरी आणि चपातीपेक्षा मला बाजरीची भाकरी जास्त आवडली. कारण बाजरीची भाकरी कुठल्याच हॉटेलला मिळत नाही, ती इथं मिळत्या. तर या जेवणाला मी 10 पैकी 10 मार्क देऊ शकतोय. कारण याचा त्रास अजिबात कोणताही होणार नाही, याचा त्रास जाणवणार नाही. जेवण एक नंबर होतं आणि सगळी हॉटेलची टीम आहे आपल्याबरोबर आणि यांनी आपल्याला सर्व्हिस पण चांगली दिलेली आहे. तर हे एकदम हेल्दी असं फूड होतं. कारण यामध्ये बाजरीचा वापर केलेला आहे, कोणत्याही प्रकारचा मैद्याचा वापर केलेला नाही. आणि ऑइल कुठलं वापरतोय आपण? रिफाईंड ऑइल वापरतोय. इथं पाम ऑइल वगैरे असलं घाण ऑइल कुठलं वापरलं जात नाही. तर एवढं हेल्दी फूड आपण बघितलं. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे मला समजते व्हिडिओ कोणत्या प्रकारचे तुम्हाला आवडतात. त्याचबरोबर हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, जेणेकरून लोकांना समजेल की अशा पद्धतीचं पण फूड मार्केटमध्ये मिळते. नाही तर आपण अदर फूड ब्लॉग बघतोय त्यामध्ये हेल्दी फूड अजिबात मिळत नाही. हे एक हेल्दी फूड तुम्हाला इथं बघायला मिळालं आणि तुम्ही इथं यायला पाहिजे आणि इथली एकदा चव बघा. तेव्हा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय श्रीराम.